स्वाध्याय इयत्ता 8वी विज्ञान पाठ 16वा प्रकाशाचे परावर्तन। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात। लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते। कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन गुणधर्मावर अवलंबून असते। आकृती काढा। दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 90 अंशाचा कोन करतात। एका आरशावर आपाती किरण 30 अंशाचा आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा। M1 M2 आरशे AB पहिल्या आरशावरील आपाती किरण, CD दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारे किरण। आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल? खोलीत अंधार असल्यामुळे वस्तूपासून किरणे निघत नाहीत व ती आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्ट दिसत नाहीत। नियमित व अनियमित परावर्तन यामधील फरक लिहा। नियमित परावर्तन, अनियमित परावर्तन। सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात। खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात। समांतर प्रकाश किरणाचे नियमित परावर्तन होऊन समांतर प्रकाश किरण शलाका मिळते। समांतर प्रकाश किरणाचे अनियमित परावर्तन होऊन मिळणारी किरणे समांतर नसतात। नियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होतात। अनियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाहीत। खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा। आपाती किरण, स्तंभिका, आपतन किंवा आपाती कोन, परावर्तन कोन, आपात बिंदू, परावर्तित किरण। आपाती किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात ते आपाती किरण। आपात बिंदू, आपाती किरण ज्या बिंदुवर पड़तात तो आपात बिंदु। परावर्तित किरण। दोस्तों, हमारे खेती में मौसम की सटीक जानकारी होना हमारे लिए बहुत ज्यादा जरूरी है, तो उसके लिए आपके स्मार्टफोन में बस भागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात। स्तंभिका आपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका। आपाती कोन, आपाती किरण व स्तंभिका यांच्यामधील कोनास आपाती कोन म्हणतात। परावर्तन कोन, परावर्तित किरण व स्तंभिका यांच्यामधील कोनास परावर्तन कोन म्हणतात। खालील प्रसंग अभ्यासा। स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते। संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती। तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली। स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना। खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा। प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का? होय, प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे। यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा। संत पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार लक्षात येतात। संत पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते, तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते। प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का? होय, प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात। उदाहरणे सोडवा। सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 40 अंशाचा असेल तर आपतन कोन व परावर्तन कोनांची मापे काढा।
आरसा व परावर्तित किरण यामधील कोन 23 अंशाचा असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल?